आज मंगळवार 3 डिसेंबर 2024 संत फ्रान्सिस झेवियर सण. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. प्रभूने आणखी 72 जणांस नेमून ज्या ज्या नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठवले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत. म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. जा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हास पाठवत आहे. पहा, पैशाची थैली, झोळी किंवा वाहना बरोबर घेऊ नका. वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे या घरास शांती असो असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतीप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील, नसला तर तुमच्याकडे ते परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खात पीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरे बदलू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्याने तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हाला वाढतील ते खा. त्यात जे आजारी असतील त्यांना बरे करा आणि त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे. तुम्ही कोणत्याही गावात गेलात आणि त्याने तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यावर बाहेर जाऊन असे म्हणा, आमच्या पायास लागलेली तुमच्या गावाची धूळ देखील झाडून तुमची तुम्हास परत करतो. तथापि हे लक्षात ठेवा की देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हास सांगतो, त्या गावापेक्षा सदोमाला त्या दिवशी सोपे जाईल. हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार. हे बेतसेदा, तुझी केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर आणि सिदोम यात घडली असती तर त्यांनी तेव्हाच गोंडपाट आणि राख अंगावर घेऊन बसून पश्चाताप केला असता. यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर आणि सिदोन यास सोपे जाईल. हे कफरनहुमा, तू आकाशापर्यंत उंच पदास पोचशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील. जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो. जो तुमचा अवेर करतो तो माझा अवेर करतो. आणि जो माझा अवेर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अवेर करतो. चिंतन. भारताचा प्रेषित संत फ्रान्सिस झेवियर याचा आज सण. आजच्या दिवशीच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून भारतातील हजारो भाविक गोव्याच्या दिशेने धावत आहेत. कशासाठी? या महान संताचे अवशेष पाहण्यासाठीच नव्हे तर त्याच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी. जवळजवळ 500 वर्षापूर्वी हा महान महात्मा युरोप सोडून आपल्या भारतात आला. गोव्याला त्याने आपल्या प्रेषित कार्याला सुरुवात केली. या कोकण भूमीची माती त्याने आपल्या पायाखाली घातली. वसईला एक मोठी शिक्षण संस्था उभारण्यासाठी त्याने सगळी तजवीज केली. दक्षिण भारताचा काही भाग त्याने पायाखाली घातला व मजल दरमजल करत करत त्याने जपानपर्यंत प्रवास केला. हजारो मैलाचा भूप्रदेश त्याने पायाखाली घातला. युरोपमधून आलेल्या या मिशनरीने शेवटी आपला देह आशिया खंडात ठेवला, तो आजपर्यंत. सुमारे दर 10 वर्षाच्या अंतराने त्याची कूड भाविकांच्या दर्शनासाठी उघडली जाते. लोक तिला भेट देतात, त्याच्यापासून एक आदर्श घेतात. संत फ्रान्सिस झेवियर एक उदार वृत्तीचा मिशनरी होता. जेझ्विट संघाचा संस्थापक संत इग्नेशियस लोयोला याने भारतात मिशनावर पाठविण्यासाठी फादर बोबादिला याची नेमणूक केली होती. फादर बोबादिला आजारी पडले. डॉक्टरांनी त्यांना परदेशी जाण्यास परवानगी नाकारली. म्हणून फादर फ्रान्सिसने
भारतातल्या मिशनमध्ये उडी घेतली. त्यांचा आदर्श आजपर्यंत आपल्या पुढे आहे. त्यांच्याकडून आपण काय शिकतो? त्यांच्या गावाच्या लोकांना या मिशनरी धर्मगुरूचा मृतदेह पाहायला मिळाला का? त्यांची मातृभूमी त्यांना स्वतःला पाहायला मिळाली का? त्यांनी आपले तन, मन, धन प्रभू येशूला समर्पित केले. आपण या भारताच्या प्रेषिताचे कुठपर्यंत अनुकरण करतो?